मोठी बातमी, मनसेकडून बैठकांचं सत्र सुरूच आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काल राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती आणि त्यामुळे आज या बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरे काल दुपारी अचानक मातोश्रीवर पोहोचले आणि यावेळी दोन्ही भावांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। सर्वात आधी संजय राऊतांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसले। यावेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या। यावरून चर्चा सुरू होत्याच मात्र या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवरच पोहोचले। राज ठाकरे मातोश्रीवर जाणार याची कल्पना कुणालाच नव्हती, मात्र ही भेट झाली आणि पुन्हा एकदा युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। गेल्या महिन्याभरापासून राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आणि युतीची घोषणा करणार असं बोललं जात होतं, मात्र तसं न झाल्यानं हा विषय थंड बस्त्यात पडला होता। पण मातोश्रीवर ठाकरे बंधूंच्या झालेल्या भेटीमुळे युतीच्या घोषणेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। दरम्यान या भेटीकडे आम्ही केवळ कौटुंबिक भेट म्हणून पाहत असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे। आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले। राज ठाकरे मातोश्रीवरती गेले। याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो। माध्यमं सातत्यानं या विषयामध्ये राजकीय अँगल आणून कुठंतरी त्यांचं महत्त्व कसे वाढेल असा प्रयत्न करताना दिसत आहेत।